स्वतःच्या यशानं नाही तर इतरांच्या आयुष्यात बदल घडवून दाखवणं हाच खरा विजय. दिनकर अण्णा पाटलांनी निर्माण केलेला मार्ग आज अमोल पाटीलांच्या पावलांनी उजळतो आहे. दिनकर अण्णा पाटील यांचा वैचारिक वारसा रुजवण्याचे काम आणि कृतीत आणण्याचे काम दादा करीत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जे केवळ त्यांचं जीवन नाही तर संपूर्ण समाजाचा मार्ग बदलतात. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे अमोल दिनकर पाटील. पाटील यांनी आपल्या बालपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू दिनकर अण्णा आणि लता काकूंकडून घेतले. कष्ट, चिकाटी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात होती. त्यांच्या शिक्षणाच्या काळात त्यांनी सामाजिक कार्यात आणि नेतृत्वात सक्रिय सहभाग घेतला आणि प्रामाणिकपणे सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी तळमळीनं समाजकार्य करण्याचा विडा उचलला. अमोलदादा हे केवळ एक उच्च शिक्षित पदवीधर व्यक्तिमत्व नसून यासोबत एक दूरदृष्टी असलेला एक समाजसेवक आहे. अगदी सुरुवातीपासूनच युवा ऊर्जा फाउंडेशन या संस्थेमार्फत त्यांनी अनेक विकास कामांना चालना दिली. त्यात अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर सामान्यांच्या सेवेसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. ॲम्ब्युलन्स सेवा, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासह शववाहिका आणि प्रामुख्यानं कोविड-19 लॉकडाऊनच्या कठीण काळात जीवाची पर्वा न करता 15,000हून अधिक घरांमध्ये अत्यावश्यक वस्तू जसे अन्न आणि भाजीपाला, औषधोपचार यासाठी पुढाकार घेतला. तसेच मोफत आधार नोंदणी शिबिर, मोफत शववाहिका असे बरेच उपक्रमांचे आयोजन अमोलदादा करीत आले आहे. प्रभाग परिसरात रस्ते, वीज, पाणी यांसह मूलभूत गरजा एवढेच मर्यादित न ठेवता वैकुंठ रथ यासाठी विशेष तरतूद करण्यात आली. तसेच सांगली, महाड पूरग्रस्त मदतीसाठी पुढाकार घेत जीवनावश्यक वस्तू यांची मदत करण्यात आली. विद्यार्थ्यांना वेळोवेळी शक्य ती मदत केली गेली. स्वामी विवेकानंद अभ्यासिका उभारण्यात आली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न सुटला. ज्येष्ठ नागरिक हाफ तिकीट मिळावं यासाठी विशेष तरतूद करण्यात आली. सामाजिक बांधिलकीचे भान जपत दिनकर अण्णा पाटील यांचा जनता दरबारचा वारसा आजतागायत अमोल दिनकर पाटील जपत आहेत. समाज सेवेसाठी हा जनता दरबार अखंडितपणे सुरू आहे आणि राहील. एक निर्व्यसनी आणि दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असा नेता अमोलदादा पाटील यांनी अनेक वेळा स्थानिक रहिवासी यांच्या कठीण काळात त्यांना खंबीर साथ दिली आहे. मग त्यात रात्री 12 वाजता लागलेली आग असो किंवा अपघातग्रस्त नागरिकांचा हॉस्पिटलमध्ये केलेल्या उपचारांचा संपूर्ण खर्च यामध्ये ते नेहमीच उभे राहिलेले आहेत. विविध सामाजिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन करून समाजाप्रती आपली आत्मीयता त्यांनी प्रगट केलेली आहे. प्रेरणेतून परिवर्तनाकडे हा दिनकर अण्णा पाटील यांचा वारसा ते पुढे नेत आहेत. समाजासाठी, नव्या विचारासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी एकच आवाज आश्वासक आहे, तो म्हणजे अमोल दिनकर पाटील. नाटला जरी अंधार एकजूट
वाटे उतेज धावलं